बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न पूर्ण झालंय. 52 वर्षांनंतर भारतानं महिला वर्ल्ड कप विजेतेपद जिंकलेलं आहे. आयसीसी महिला विश्वचषकात भारतानं दक्षिण आफ्रिकेला 52 धावांना पराभूत केलंय. शेफाली वर्मा प्लेअर ऑफ द मॅच तर दीप्ती शर्माचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून गौरव करण्यात आलाय. टीम इंडियानं महिला विश्वचषकावर पहिल्यांदाच नाव कोरलंय. हरमनप्रीत कौरच्या कॅप्टनशिपच्या जोरावर महिला संघानं वर्ल्ड कपवर नाव कोरलंय. आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देशभर मोठा जल्लोष करण्यात आला. रात्री रस्त्यावर उतरून लोकांनी फटाके फोडून नाचत गाणं गात आनंद साजरा केला. भारतीय संघाच्या विजयानंतर क्रिकेटर रेणुका सिंहच्या कुटुंबियांनी पेढे वाटत आनंद साजरा केला. तर क्रिकेटर अमनजोत कौरच्या कुटुंबियांकडून देखील जल्लोष करण्यात आला. भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींनी भारतीय महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलंय. तर अमित शहा यांनी देखील एक्सवर पोस्ट करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. स्मृती इराणी आणि रिवाबा जाडेजा यांनी देखील भारतीय संघाचं अभिनंदन केलं. सचिन तेंडुलकरनं देखील भारतीय महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलंय. सुंदर पिचाई यांनी एक्सवर पोस्ट लिहून 1983 आणि 2011ची आठवण ताजी झाल्याचं म्हटलं. देशभरात भारताच्या विजयानंतर जल्लोषाचं वातावरण होतं. रात्रभर लोकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. महाविकास आघाडी विरोधात भाजपची आज पत्रकार परिषद आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा भांडाफोड करणार असल्याचा पक्षातील सूत्रांचा दावा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा आशिष शेलार करणार आहे. अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड झाली आहे. तर मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. दरम्यान आता अजित पवार 2 वर्ष तर मुरलीधर मोहोळ 2 वर्ष अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेंबद्दल विचारलेल्या प्रश्नांवर बोलणं टाळलेलं आहे. पंढरपूरला कार्तिकी एकादशीची शासकीय पूजा केल्यानंतर मुंबईला येण्यासाठी शिंदे सोलापूर विमानतळावर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी शिंदेंवर ठाकरेंवर विचारलेल्या प्रश्नाला बगल देत कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि आमदारांची बैठक घेतली. 6 तारखेला प्रसिद्ध होणाऱ्या मतदार याद्यांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. जळगावच्या पाचोरा इथं शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी महायुतीवर टीका केली आहे. त्यांची चरी ओढत गुलाबराव पाटलांनी देखील भाजपला घरचा आहेर दिलाय. भाजपमध्ये पाईप चोरीवाले एकत्र येत असून त्यांच्याकडे मशीन असल्याची टीका गुलाबराव पाटलांनी केली आहे. हिंगोलीच्या सेनगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीबाबत चर्चा केली आहे. काँग्रेस नेते सत्यजित तांबे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सत्यजित तांबे स्वतंत्र आहेत, ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात. भाजप प्रवेशाच्या चर्चांवर बाळासाहेब थोरात यांनी हे वक्तव्य केलं. महायुतीमध्ये कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची आपली ताकद दाखवून देणार असल्याचं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलंय. तर शिवसैनिकांना त्रास दिला तर तो सहन करणार नसल्याचंही ते म्हटलंय. दिलीप वळसे पाटलांनी अंदाज व्यक्त केला असेल. निवडणुकांच्या तारखा सांगण्यावरून बावनकुळेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. तर निवडणूक जाहीर करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचं ते म्हटलंय. चंद्रपूरमध्ये भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी एका कार्यक्रमात तल्लीन होत भजन गायलंय. मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या मुनगंटीवारांनी उघडदार देवा आता उघडदार देवा हे भजन गायल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. जालन्यातील खासदार कल्याण काळेंचे कार्यक्रम उधळून लावण्याचं वक्तव्य कैलास गोरंट्याल यांनी केलंय. कल्याण काळेंनी गायी कापणाऱ्यांचं समर्थन केल्याचा निषेध नोंदवत त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले. जालन्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंच्या पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं. गायी कत्तलीच्या व्हायरल व्हिडिओवर खासदार काळेंनी केलेल्या वक्तव्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी काळेंचा निषेध केला. एक व्यक्ती 5-5 वेळा मतदार करते अशा परिस्थितीत असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. तर निवडणूक आयोग ही नावं का काढत नाहीत असंही त्यांनी म्हटलेलं आहे.
आणि आता पुढची बातमी पाहणार आहोत। शिरूरच्या पिंपरखेड इथलं वनविभागाचं कार्यालय ग्रामस्थांनी पेटवून दिलं। त्यासोबतच वनविभागाची कारही संतप्त जमावानं पेटवल्याची घटना घडली। या भागात बिबट्याने एका 13 वर्षाच्या मुलावर हल्ला केला आणि यात लहानग्याचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले। नरभक्षक बिबट्याला तातडीनं जेरबंद करण्याची मागणी करण्यात येते। बेल्हे जेजुरी अष्टविनायक मार्गावर रास्ता रोको आंदोलन करताना संतप्त जमावानं वनविभागाची कार पेटवली। त्यानंतर जमावानं पिंपरखेडमधील वनविभागाचं कार्यालय देखील पेटवलं। दरम्यान जमावानं वनमंत्री किंवा जिल्हाधिकारी येईपर्यंत मुलाचं पार्थिव नेण्यास नकार दिलाय। साहेब म्हटले आम्हाला कलेक्टरची परवानगी इथं या ठिकाणी आले पाहिजेत। कलेक्टरची परवानगी देता देता आजही 8-10 दिवस होऊन गेलेत। आम्हाला कलेक्टर या ठिकाणी एक दिवस सुद्धा भेट द्यायला येत नाही। साधं किती माणसं मारणार आहे तुम्ही, म्हणजे तुम्ही आम्हाला इथं या ठिकाणी भेट देणार आहेत? आम्हाला कळलं पाहिजे ना आमचं जीवन कसं आहे। तुम्हाला काय त्या एसी मध्ये जाऊन तुम्ही आज दिवसा छान छान गप्पा मारताय तिकडं, इथं आज आम्ही मरायला लागले दिवसा तुम्हाला सांगतो हल्ले होत आहेत। आज लहान मुलांना शाळेत कसं पाठवायचं हा प्रश्न। दरम्यान या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। ही दुर्दैवी घटना आहे। मी त्याच्या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव साहेबांची वेळ मागतो। उद्याच मी मुख्यमंत्र्यांशी पण ह्याविषयी बोलणार आहे, कारण आता लोकांची सहनशीलता संपलेली आहे। लोकांनी खूप काही सहन केलं, पार घरात त्याच्यामध्ये मनुष्यहानी झालेली आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास होणं गरजेचं आहे। एसआयटी स्थापन करून फक्त एसआयटीचंच गाजर सरकारने दाखवले। आता न्याय मिळवण्यासाठी छळ चालू आहे असा आरोप मेहबूब शेख यांनी केला। सोशल मीडियावर ट्रोल करण्यावरून कडूंनी नाराजी व्यक्त केली आहे। ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं कडूंनी म्हटलंय, तर कारवाईसाठी वकिलांची टीमही तयार केल्याचं कडू यांनी स्पष्ट केलंय। जिजाऊ ब्रिगेडचं 8वं अधिवेशन 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान चंद्रपुरातील प्रियदर्शनी नाट्यगृहात पार पडणार आहे। अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकरांची निवड झाली। 21 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 वाजता बाईक रॅलीनं अधिवेशनाची सुरुवात होणार आहे। कॅबिनेट मंत्री जयकुमार रावळ यांनी माजी आमदार राजीव देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वी राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, त्यामुळे जयकुमार रावळ यांनी कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरात आय लव्ह मोहम्मद बॅनरमुळे तणाव निर्माण झाला होता। भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर बॅनर पोलिसांनी हटवले, त्यामुळे तणाव निवळलाय। भुसावळमध्ये शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला। यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांची बैठक पार पडली। यावेळी मोठ्या संख्येनं इच्छुक उमेदवार उपस्थित होते। दरम्यान संपूर्ण आढावा घेतल्यानंतर इच्छुकांचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सावळदवारा गावात एका घरावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे, त्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। कोंढवा हत्या प्रकरणातील आरोपींना 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अरबाज पटेल, अमन शेख आणि मयूर वाघमारे या तिन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शनी शिंगणापूर इथे दर्शनासाठी आकारण्यात येणारे शुल्क बंद करण्याची मागणी केली आहे। सर्वांना समान दर्शनाची संधी द्यावी, अन्यथा आंदोलन छेडणार असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिलाय। आता एक सविस्तर बातमी। मंत्रिपदानं हुलकावणी दिलेले भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार हे भजनात तल्लीन झालेले पाहायला मिळाले। उघडदार देवा आता असं सूर त्यांनी छेडले। मुनगंटीवारांनी गायलेल्या या भजनानंतर आता देव मुनगंटीवारांसाठी मंत्रिपदाची दारं उघडणार का याची चर्चा रंगू लागली। उघडदार देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा। उघडदार देवा आता उघडदार देवा। पिते दूध डोळे मिटून सात मांजराची
मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची सरावल्या हातांनाही कंप का सुटावा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा. अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड झालेली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात होता आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती मुरलीधर मोहोळ यांच्या गटालाही काही पदं देण्याचं ठरलेलं आहे. त्यानंतर मोहोळ यांनी अध्यक्षपदासाठीचा अर्ज मागे घेतला. आता अजित पवार 2 वर्ष तर मुरलीधर मोहोळ 2 वर्ष अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. उपाध्यक्षाची एक पोस्ट असते, 4 उपाध्यक्षांचे असतात, जॉईंट सेक्रेटरी, अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या पोस्ट असतात. तर त्याच्यात सिनियर उपाध्यक्ष म्हणून मुरलीधरजी मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री यांची आम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने निवड केलेली आहे आणि बाकीच्या पण निवड आम्ही केलेल्या आहेत. देवेंजींनी सुद्धा आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आपल्याला निवडणूक लढायची नाही आहे आणि मग त्याच्यामध्ये असं ठरलं की 4 वर्ष ही जी काही कार्यकारिणी म्हणून ही पदाधिकारी म्हणून काम होईल, त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून समान कालावधी दोघांनाही मिळेल, दादा असतील किंवा मी असेल, हे त्याच्यामध्ये सूत्र ठरलं. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसानं थैमान घातलंय. त्यामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतलाय आणि त्यामुळे भात उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. नांदेड शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. अर्धापूर, मुदखेड, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर आणि भोकर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात. गोंदिया जिल्ह्यामध्ये शेतीचे पंचनामे करताना शेतकऱ्यांकडून घेण्यात येणारी स्वयंघोषणापत्र घेऊ नयेत असे आदेश पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी प्रशासनाला दिलेत. नुकसानग्रस्त भागातले धान्य विकता येणार नाही असं पंचनाम्यामध्ये नमूद केल्यानं शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यास नकार दिला होता. जळगावच्या बोदवडमध्ये एकनाथ खडसेंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान शेतकऱ्यांनी 20,000 रुपये एकरी मदत देण्याची मागणी केली. गोंदिया जिल्ह्यामध्ये इंद्रनील नाईक यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. धान पिकांचं अतोनात नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. दरम्यान शेतकऱ्यांच्या सर्व समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन नाईक यांनी दिले. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाचं काम रोखलंय. महामार्गासाठी जमीन दिलेल्या 12 गावातील शेतकऱ्यांनी जमिनीचं मूल्यांकन करून सानुग्रह अनुदान पद्धतीनं मोबदला मिळावा आणि राहिलेले 12% व्याज मिळावं यासाठी विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी महामार्गाचं काम थांबवलंय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अमरावतीमधील तळेगाव दशारसर इथे काँग्रेसनं रास्ता रोको आंदोलन केलं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागपूर संभाजीनगर महामार्ग अडवल्यानं महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पुणे जिल्ह्यामधील तळेगाव ते उरुळी कांचन या 75 किलोमीटरच्या रेल्वे प्रकल्पाला मावळ, हवेली आणि खेड, आळंदी या 3 तालुक्यातील 15 बाधित गावांमध्ये शेतकऱ्यांनी विरोध केला. केंद्र सरकारनं हा प्रकल्प रद्द करावा किंवा अन्य ठिकाणी करावा यासाठी नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवली. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथे भर दिवसा बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. रोहन बोंबे असं या मृत मुलाचं नाव असून वारंवार निवेदन देऊन देखील वनविभाग बिबट्याचा बंदोबस्त करण्यास असफल ठरल्यानं संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाचं वाहन जाळलं. बिबट्याच्या हल्ल्यानंतर नागरिक आक्रमक झाले. बेल्हे, जेजुरी आणि अष्टविनायक महामार्ग अडवत ग्रामस्थांनी वनविभागाचं कार्यालय पेटवून दिलं.
नाशिकमध्ये आदिवासी विभागाच्या वतीनं राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं राज्यभरातून स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. दरम्यान लीना बनसोड अचानक भेट घेत स्पर्धकांसोबत रांगेत उभं राहून जेवण त्यांनी घेतलं. बुलढाण्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरात मृत मासे आढळून आलेत. लोणार सरोवरामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाण्याचा विसर्ग होत असल्यानं जैवविविधता धोक्यात आल्याची चर्चा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुळशी विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. पारंपरिक पद्धतीनं घरोघरी तुळशी आणि भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून लग्न सोहळा पार पडला. उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या दाही दिशा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नरिमन पॉइंट येथील यशोदर्शन सभागृहात पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन केलं जाणार आहे. पुण्यातील बंड गार्डन मेट्रो स्थानकाजवळ भीषण अपघात झाला. कारवरचं नियंत्रण सुटल्यानं ती थेट मेट्रोच्या पिलरला जाऊन धडकली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ऋतिक भंडारे, यश भंडारे आणि कुशवंत टेकवाणी अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत. वाशिमच्या रिसोड शहरातील अमरदासनगर परिसरात एका कारमध्ये 61 ग्रॅम MD ड्रग्ज, 2 किलो गांजा आणि 1,89,000 नकली नोटा आढळून आल्यात. दरम्यान पोलिसांनी 2 मोबाईल आणि कारसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. धुळे शहरातील जुना आग्रा रोडवरील हॉटेलला अचानक आग लागली. खंडेराव बाजार चौकातील राम भरोसे हॉटेलच्या छताला आग लागल्यानंतर एकच खळबळ माजली. शॉर्ट सर्किटमुळे आगीची घटना घडली असून आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इंदापूरमध्ये नीरा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यावरील लोखंडी बर्ग चोरी करणाऱ्या 6 चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी 41 लोखंडी बर्ग, 4 चाकी वाहन आणि 1 दुचाकी जप्त केली आहे. वाशिमच्या रिसोड शहरातील अमरदासनगर परिसरात एका कारमध्ये 61 ग्रॅम MD ड्रग्ज, 2 किलो गांजा आणि 1,89,000 नकली नोटा आढळून आल्यात. पोलिसांनी 2 मोबाईल आणि कारसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत इराणी गुन्हेगाराला कल्याण पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. अर्धा किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं आरोपीला पकडलं. या घटनेचं CCTV फुटेज समोर आलं. साताऱ्यातील मलकापूर शहरात किरकोळ कारणावरून एकाला धारदार शस्त्रानं भोकसलं. 2 मित्रांमधील किरकोळ भांडणातून हत्या झाली असून सुदर्शन चोरगे या 26 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान संशयित आरोपी आदित्य देसाईला पोलिसांनी ईश्वरपूरमधून ताब्यात घेतलं.